Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve Be the Best Poems English Workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करते आहे. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल, आणि त्याच सोबत तुम्हाला कोणती कन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर मला त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. इंग्लिश वर्कशॉपचा पहिला क्वेश्चन आहे, रीड द वर्ड्स oblique names given below, put the big sized bigger ones in the big circle and the smaller ones in the small circle. कदाचित तुम्हाला असं वाटेल की काय लहान मुलांसारखी ऍक्टिव्हिटी का, पण तसं नाहीये. तुम्हाला शेप साइजेस लक्षात यावे या दृष्टीने ते दिलेलं आहे. ते छोटं सर्कल आहे, मोठं सर्कल आहे. मस्की, मस्की म्हणजे एक तळ्यातला मासा. ट्री म्हणजे झाड, पाईन म्हणजे वृक्ष असतो, लेक म्हणजे तळ, बास बासा म्हणजे हा सुद्धा एक मासाच आहे, बुश म्हणजे झुडूप, हायवे म्हणजे मोठा रस्ता हायवेचा, स्क्रब म्हणजे छोटं खुरटं झुडूप असतं ना तसं, रील रील म्हणजे पाण्याचा प्रवाह, आणि सन म्हणजे सूर्य, स्टार म्हणजे तारा, ट्रेल म्हणजे अरुंद पायवाट. आता यांना आपल्या सगळ्यांना काय करायचं, याच्यामध्ये गोलात टाकायचंय. तर आपण आता बघू. पहिला जो छोटा गोल आहे त्यामध्ये काय काय येईल, मस्की, पाईन, बास, बुश, स्क्रब, रील आणि ट्रेल. हे सगळे छोटे छोटे आहेत ना गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पुढे मोठ्या सर्कलमध्ये ना ट्री, लेक, हायवे आणि सन, स्टार. तुम्ही पण अशाच प्रकारे तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न. तर ग्रुप तयार करायचा आहे आणि स्टांजाच वाचायच्या. तुम्ही तुमच्यासोबत वाचणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत वाचा. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It's by a size that you win or you fail. Be the best of whatever you are. Douglas Molack. So तुम्ही रीड केली असेल पोएम माझ्यासोबत, याची खात्री आहे. थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. सो रायमिंग वर्ड्स शोधणं खूप सोपं असतं बघा. ही पोएम आहे, या पोएमच्या सगळ्यात शेवटी जे वर्ड्स आहेत, हिल, बी, रील, ट्री, ग्रास, मेक, बास, लेक, हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, ह्या वर्ड्सना बघायचं. याचे उच्चार कोणते सारखे आलेले आहेत, प्रोनाऊन्सिएशन किंवा त्याचा साऊंड सारखा येतोय का, ते वर्ड्स असतात रायमिंग वर्ड्स. जसं हिल, रिल, यामध्ये ILL सेमच आलेला आहे पण स्पेलिंग वेगळं. आता इथे काय काय बघा, रायमिंग पेअर्स आहे, हिल, रील, बी, ट्री, बास, ग्रास, मेक आणि लेक. क्वेश्चन 4 आहे, कम्प्लीट द फॉलोइंग विथ अप्रोप्रिएट वर्ड्स फ्रेजेस फ्रॉम द पोएम. तुम्हाला माहितीच असेल की वर्ड्स म्हणजे शब्द आणि फ्रेजेस जो शब्दांचा समूह असतो त्याला फ्रेजेस म्हणतात. तर या कवितेमध्ये आपण काय करायचं, घ्यायचे आणि बरोबर याच्यात चपकलपणे बसवायचे. फर्स्ट वन इज डन फॉर यू. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. सो ओके, हे बसवलं त्यांनी. आता आपण हे खालच्या लाईन्स कम्प्लीट करू. इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. इफ यू आर अ मस्की, बी अ बास. इफ यू कांट बी अ कॅप्टन, यू कॅन बी अ क्रू. इफ यू कांट बी अ हायवे, बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. सो अशा पद्धतीने लिहा. क्वेश्चन 5 आहे, राईट वेदर द फॉलोइंग आर ट्रू और फॉल्स. ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम. म्हणजे सगळ्यांनीच टीमचे कॅप्टन बनायचंय असं कवितेत सांगितलंय का, तर बिलकुल नाही. सो हे फॉल्स आहे. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. म्हणजे छोटंसं गवत सुद्धा हायवेला आनंदी किंवा छान करू शकतं, तर हे ट्रू आहे. वी विन और फेल डिपेंडिंग अपॉन साईज और पोझिशन. आपल्याला जिंकणं किंवा हरणं हे आकारावर किंवा आपण कोणत्या पोझिशनवर आहोत त्याच्या अवलंबून आहे का, अजिबात नाही. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. तर झुडूप हे टेकडीच्या वर सापडतं, तर हे चुकीचं आहे, कारण स्क्रब इज ऑलवेज फाउंड वेअर, इन द व्हॅली.
इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. हे पूर्ण चुकीचे फॉल्स आहे. यू हॅव टू डू युअर वर्क बेस्ट. सो वॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. हे बरोबर आहे. त्याची उत्तर आपण लिहूया फटाफट. फर्स्ट फॉल्स आहे. All must be the captains of the team. False. A bit of grass can make the highway happier. True. We win or fail depending upon size or position. False. A scrub is found at the top of the hill. False. If your work is not important, don't do it. False. Whatever job you have, do your best. True. Question 6 आहे. Write an appreciation of the poem with the help of the points given below. एक सांगते तुम्हाला इथून पुढे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे कवितेचं रसग्रहण ज्याला मराठीत म्हणतो ते करावं लागणार आहे. सो ही सुरुवात आहे. याला कशा प्रकारे लिहितात यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिले. आपण याचं उत्तर लिहूयात. द टायटल ऑफ द पोएम आहे तेच लिहायचं. बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डग्लस मोलॅक. त्यांचं नाव लिहायचं आहे. थर्ड पॉईंट आहे. द पोएम हॅज स्टांजाज. ईच स्टांजा हॅज 4 लाईन्स. ईच स्टांजा हॅज 4 लाईन. The lines that rhyme in each stanza are first and second, third and fourth. म्हणजे कोणत्या कडव्यांमध्ये राईम्स आलेले आहे ते दिले. The poet compares big things with small things. If you can't be is a repeated expression. Repeated expression म्हणजे पुन्हा 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 ते वापरले म्हणून if you can't be. आणि 7th आहे द लाईन आय ऑलवेज रिमेंबर. आता ही ओळ प्रत्येकाची वेगळी असू शकते पण माझ्यासाठी बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. म्हणजे तुम्ही तुमचं सर्वोत्तम द्यायचंय तुम्ही कोणी असा. आता हा क्वेश्चन 7 आहे ना. रीड द गिवन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द पोएम लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर बाय जुलिया फ्लेचर कॅरनी. यांनी लिहिलेले ह्या ओळी म्हणजे कवितेतले ओळी आहेत. लर्न इट अप. तुम्ही शिका समजून घ्या. सेट इट टू ट्यून म्हणजे तुम्ही त्याला चाल लावा. अँड एन्जॉय सिंगिंग इट. यू मे आस्क युअर टीचर टू हेल्प यू. कदाचित तुम्हाला याच्या ओळीची चाल लावतील किंवा तुमचे शिक्षक तुमची मदत करतील. जसं आपण इथे चाल लावूयात. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर लिटल ग्रेन्स ऑफ सँड मेक द मायटी ओशन अँड द प्लीझंट लँड. लिटल डीड्स ऑफ काइंडनेस लिटल वर्ड्स ऑफ लव हेल्प टू मेक अर्थ हॅपी लाईक द हेवन अबव. सो वी हॅव ट्राईड इट. तुम्ही तुमच्या पद्धतीनं ट्राय करू शकता. याच्यात त्यांना असं म्हणायचं की छोटासा पाण्याचा थेंब अगदी छोटासा रेतीचा कण सुद्धा एक सुंदर असं तळं तयार करू शकतो आणि खूप सुंदर अशी पृथ्वी किंवा धरणी तयार करू शकतो. लिटल डीड्स ऑफ काइंडनेस. आपण छोटं छोटं चांगलं वागतो ना दुसऱ्यांबरोबर. लिटल वर्ड्स ऑफ लव. आपल्या प्रेमळ शब्दांनी हेल्प टू मेक अर्थ हॅपी. आणि ही पृथ्वी सगळी आनंदी करू शकतो. लाईक द हेवन अबोव. जसं वरती आपण म्हटलं की किती सुंदर धरती तयार होऊ शकते त्या प्रकारे. कारण आपले चांगले शब्द सगळं वातावरण आनंदी करतात आणि आपण एकमेकांचा दुस्वास करण्याऐवजी प्रेमाने वागतो. सो इथे त्यांनी म्हटलंय ऑरेंज बॉक्समध्ये की एनकरेज द स्टुडंट्स टू डिस्कस फ्रीली ऑल पॉईंट्स इन डिटेल्स. टीचरसाठी आहे हा. सो इथे बघा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल जसं ओळीमध्ये दिलंय त्या प्रकारची सुंदर धरती इथे तयार झालेली आहे. सो हा व्हिडिओ इथेच संपला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट वर्कशॉपमध्ये.